आज आपण चॉकलेट आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहोत. बाहेरून पूर्णपणे चॉकलेटचे कव्हर आणि आतमध्ये एकदम क्रीमी अशी आईस्क्रीम. ही आईस्क्रीम करायला अगदी सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरी असणाऱ्या साहित्यात अगदी सहजपणे करून होते. आता यासाठी आपण अजिबात कुठलाही साचा वापरलेला नाही आणि झटपट तयार केलेली ही आईस्क्रीम आहे. चला तर मग सुरुवात करूयात. चॉकलेट आईस्क्रीम बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चॉकलेट. आता इथे डार्क चॉकलेट मी घेतलेले आहे. तुम्ही ते कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता. माझ्याकडे जे आहे मी ते घेतलेलं आहे. आता यामधील एक छोटासा तुकडा काढून घ्यायचा. हा तुकडा मी कुठेही मोजून मापून घेतलेला नाही. अगदी अंदाजे त्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि हे रूम टेम्परेचरला असल्यामुळे त्याचे अगदी पटापट असे छोटे छोटे तुकडे होतात. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलेलं असेल तर ते थोडंसं कडक बनतं. मग त्याचे तुकडे करायला थोडंसं जड जातं आणि ते वितळायला सुद्धा थोडासा वेळ लागतो. म्हणून इथं अगोदर रूम टेम्परेचरला कमीत कमी 1-2 तास तरी हे चॉकलेट काढून ठेवायचं. आता एका मोठ्या बाऊलमध्ये हे चॉकलेट काढून घेतल्यानंतर एक मोठं पातेलं घ्यायचं. मोठं म्हणजे ते बाऊल असं बसलं पाहिजे व्यवस्थित एवढं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचा. थोडंसं पाणी हे गरम झालं की मग त्याच्यावर तो बाऊल ठेवायचा. अगदी छान असं वाफेवर हे चॉकलेट लगेच वितळायला सुरुवात होतं. ही एक अगदी सोपी पद्धत आहे. आता जर आपल्याकडे काचेचा बाऊल नसेल तर आपण कुठल्याही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ही प्रोसेस करू शकता. अगदी झटपट होते. बघा इथं किती छान थोडासा गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि मस्त असं आपलं जे चॉकलेट आहे ते पूर्णपणे वितळायला सुरुवात झालेली आहे. हे चॉकलेट अगदी पटकन वितळतं, त्यामुळे आपण ते गॅसवर ठेवलं की मग गॅस कमी न ठेवता थोडासा मीडियम ठेवायचा. म्हणजे जसजसं पाण्यातून वाफ बाहेर येते तसतसं हे चॉकलेट छान वितळायला सुरुवात होते. इथे बघा एकदम व्यवस्थित आपलं चॉकलेट वितळून तयार झालेलं आहे. एकदम क्रीमी असं हे चॉकलेट दिसतंय. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा पूर्ण चॉकलेट हे छान असं वितळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा. इथे बघा आपलं छान असं वितळून झालेलं आहे चॉकलेट. आता हे चॉकलेटचे तुम्ही जे प्रमाण आहे ते एकदम बघा किती छान आपलं तयार झालेलं आहे. आता हे खाली काढल्यानंतर तुम्ही बघा इथे अजिबात घट्ट हे चॉकलेट नाही आहे. मस्त असं पातळ आहे आणि खूप जास्तही पातळ नाही, जेणेकरून आता आपलं जे आईस्क्रीमचं कवर आहे ते या प्रमाणात तुम्ही जर चॉकलेट वितळून घेतलं तर अगदी छान असं बसतं. आता अर्धा चमचा मी इथं चॉकलेट घेतलेलं आहे आणि ते एका पेपरच्या ग्लासमध्ये घातलेलं आहे. तुम्ही छोटेसे आपण जे चहा पिण्यासाठी कप वापरतो ते पेपरचे कप ही आईस्क्रीम बनवण्यासाठी नक्की वापरा. अगदी छान यामध्ये आईस्क्रीम बनवून तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साचा नाही, म्हणून आपण अजिबात अडून पडत नाही. यामध्ये अगदी छान अशी आईस्क्रीम बनवून तयार होते. इथे दाखवल्याप्रमाणे अर्धा चमचा चॉकलेट घ्यायचं आणि ते अगोदर आतमध्ये टाकायचं. आतमध्ये टाकल्यानंतर ते गोल फिरवून घ्यायचं आणि चमच्याने त्याला थोडंसं प्रेस केलं की ते सगळ्या बाजूने असं छान पसरतं. चमचा गोलाकार पूर्ण बाजूने फिरवला की हे छान असं चॉकलेटचं कोटिंग आपल्या आईस्क्रीमला बसतं. पूर्ण जे कव्हर आहे ते एकदम छान बसतं. अजिबात मध्ये तुटलेलं नाही आणि थोडंसं तुम्हाला जर ओपन दिसलं तर तुम्ही त्यामध्ये आणखी थोडंसं चॉकलेट घालायचं. चॉकलेट जर जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त वापरलं तरीही काही हरकत नाही. पण अर्धा चमचा चॉकलेटमध्ये अगदी व्यवस्थित आपण जो पेपरचा कप असतो चहा पिण्याचा तेवढी आईस्क्रीम तर मस्त तयार होते. इथं दाखवल्याप्रमाणे एक एक करून मी सगळ्या पेपरच्या जे कप आहेत त्यामध्ये छान असं चॉकलेट पूर्ण प्रेस करून घेते. आता हे जे इथे बनवून झालेलं आहे हे आपल्याला अगदी 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जे आपलं बाहेरचं आवरण आहे ते छान असं तयार होईल. आता इथं मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे 1 बॉटल. तुम्ही तुमच्याकडे ज्या कंपनीचे अवेलेबल होत असतील ते कुठलंही फ्रेश क्रीम घेतलं तरी पण चालेल. आता हे फ्रेश क्रीम जे आहे ते एका बाऊलमध्ये काढून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतं याचे प्रमाण थोडेसे कमी जास्त करू शकता. पण मी 1 पाऊचचे तुम्हाला प्रमाण सांगितले आहे. आता याच्यामध्ये आणखी थोडीशी फ्रेश क्रीम आहे. ह्यासाठी मी ते जे बॉटल आहे ती व्यवस्थित अशी कापून घेते. ही अगदी पेपरचीच बॉटल आहे. ही व्यवस्थित कात्रीने कापून घेतली आणि आतमधली जी क्रीम आहे ती वाया जाऊ नये म्हणून मी इथे ते कापून ती पूर्णपणे क्रीम ही चमच्याने काढण्याचा प्रयत्न करते.
आता ही पूर्ण क्रीम बाहेर काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये जे साहित्य लागणार आहे ते घालणार आहे. अगदी कमी साहित्य यासाठी आपण वापरलेले आहे. इथे पूर्ण त्या बाउलमधली मी क्रीम जी आहे ती काढून घेतली आणि 1 वाटीला अगदी थोडीशी कमी अशी पिठी साखर करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरातली जी वाटी असते मीडियम आकाराची ती वापरू शकता. अगदी ती 1 वाटीला अगदी थोडीशी कमी अशी मी पिठी साखर यामध्ये घालून छान अशी मिक्स करून घेते. हे बघा, पिठी साखर घातल्यानंतर हे जे बॅटर आहे त्यामध्ये ती पूर्ण विरघळते आणि एकदम मस्त अशी फ्रेश क्रीम जी आहे ती अशी फेटून घ्यायची, म्हणजे दोन्हीही छान मिक्स होतं. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम मिळत नसेल तर तुम्ही आपली जी दूध असतं ते घट्ट आटवून घ्यायचं, थोडंसं घट्ट करायचं आणि त्यामध्ये आपली जी साय असते ती थोडीशी घातली तरीसुद्धा एकदम मस्त अशी क्रीमीपणा यामध्ये येतो. आता यामध्ये आपण आणखी एक पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे दूध पावडर. हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी देखील चालेल, पण दूध पावडरमुळे एकदम क्रीमीपणा असा छान आईस्क्रीमला येतो आणि जो फ्लेवर आहे तो तर एकदम छान येतो. आता 1 वाटी इथे दूध पावडर घातलेलं आहे. याचे प्रमाण जे आहे दूध पावडरचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण जास्त दूध पावडर जर असेल ना तर ती आईस्क्रीम खायला खूप छान लागते. अगदी व्यवस्थित अशी हे जी क्रीम, साखर आणि आपण दूध पावडर घेतलेली आहे ते एकदम एकजीव करून घ्यायची, छान अशी मस्त फेटाळून घ्यायची. हे प्रमाण तुम्ही जर वापरले ना तर आईस्क्रीम जास्त गोडही होत नाही आणि जास्त अशी पानसट पण होत नाही. चवीला एकदम छान लागते, अप्रतिम लागते. आईस्क्रीम ही बाहेरून आणली की घरी बनवली ही अजिबात कळत नाही. आता इथे बघा असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण याला अगदी छान असं मस्त फेटून घेतल्यामुळे एकजीव असं हे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघा हे किती मस्त असं एकदम घट्टसरपणा आलेला आहे याला. आपण जे फ्रीजमध्ये ठेवलेले कप आहेत त्याचं जे चॉकलेट आहे ते एकदम व्यवस्थित असं कोट झालेलं आहे, म्हणजे ते कवर जे आहे ते एकदम छान असं तयार झालेलं आहे. आता हे जे पेपरचे ग्लास आहेत यामध्ये आतमध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते व्यवस्थित सगळीकडं भरून घ्यायचं. अगदी काठोकाठ न भरता थोडंसं कमी असं भरून घ्यायचं. आता हे चमच्याने इथे दाखवते मी तुम्हाला, अगदी 2 ते 2.5 चमच्यामध्ये छान हा कप भरतो. इथे बघा किती छान दिसायला, तर आत्तापासूनच किती छान ही आईस्क्रीम सुरुवात झालेली आहे. पूर्ण जे ग्लास आहेत पेपरचे ते आपण एक करून असे पूर्ण एका चमच्याने भरून घेतो, जेणेकरून ते आईस्क्रीम एकदम खायला मस्त लागेल आणि बाहेरही येणार नाही यासाठी देखील आपण काळजी घेतोय. अगदी पेपरचे जे ग्लास आहेत ते पूर्णपणे फुल न भरवता अगदी थोडेसे रिकामे ठेवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ही जी आईस्क्रीम आहे ती नक्की बनवून बघा. आता एक करून पूर्ण जे आहे ते ग्लास आपण भरून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर जो फॉईल पेपर आहे तो याच्यावरती चिटकवून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपर वापरलात तरी देखील चालेल, पण बटर पेपर वापरल्यानंतर त्याला खालच्या बाजूने तुम्हाला रबर लावावं लागेल. पण हा पेपर अगदी सोपा पडतो. आता इथे पूर्ण ग्लासला हा पेपर वरतून फॉईल पेपर लावून घेतल्यानंतर त्याला एका चाकूच्या सहाय्याने एक थोडीशी आडवी अशी काप दिली आणि त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक उभा केल्या. ह्या स्टिक अगदी झटपट उभा करून होतात. आता हे जे आहे ते एका मी सगळं ताटामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवते. अगदी 7 ते 8 घंट्यामध्ये ही आईस्क्रीम मस्त तयार होते. म्हणजे सगळ्यात सोपं म्हणजे रात्री आईस्क्रीम बनवून ठेवायची आणि सकाळी खायची. आता इथे बघा छान अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. इथे मी फ्रीजरमध्ये करून ठेवली होती. आता बघा एकदम मस्त अशी सेट झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते, हे जे चॉकलेट आहे थोडंसं हाताने असं फिरवलं की लगेच बाहेर येते ही आईस्क्रीम. दिसायला बघा किती सुंदर दिसते ही आईस्क्रीम. एक करून आपण अशा सगळ्या आईस्क्रीम बाहेर काढून घेऊयात. अगदी तुमच्या समोर ही आईस्क्रीम दाखवते, किती पटकन निघते आणि अगदी जशीच तशी निघते, कारण आपलं जे चॉकलेट आहे ते आपण व्यवस्थितपणे तयार करून घेतलं होतं. एक करून इथे सगळ्या आईस्क्रीम काढून घेते. तुम्ही ही आईस्क्रीम अगदी कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरी भरपूर प्रमाणात तयार होतात. मुलांना तर खूप आवडतात आणि दिसायला तर एवढी छान दिसते ही आईस्क्रीम. बघा पूर्णपणे बाहेरून अतिशय अशी छान ती सेट झालेली आहे.
अजिबात ती अशी म्हणजे घट्टच पूर्णपणे घट्ट झालेली आहे. अजिबात ती वितळत पण नाही. इथे बघा किती छान मस्त असे अगदी छान असं निघतं. जर कधी-कधी जर निघाली नाही ती आईस्क्रीम तर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे हा जो पेपरचा ग्लास आहे तो फाडला तरीसुद्धा अगदी झटपट आपली ही जी आईस्क्रीम बाहेर बाहेर निघते. तुम्ही बघा इथे अगदी सहज आपण ओढून काढली म्हणजे प्रेस करून थोडीशी ओढून काढली तरीसुद्धा आईस्क्रीम छान बाहेर निघते. किंवा मग पेपरचा ग्लास आहे तो आपण असंही परत वापरणार नसतो. ती बाहेरून फाडून काढली तरी पण ही जी आईस्क्रीम आहे ती बाहेर निघते. पूर्ण साईडने बघा किती छान असं आपलं चॉकलेटचं कव्हर तयार झालेलं आहे. ही आईस्क्रीम खायला एकदम मस्त लागते. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे बघा एकदम अशी छान आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. खाताना ही एक वेगळीच चव आपल्या जिभेला येते. इथे बघा बाहेरून एकदम अशी क्रंची आणि आतमधून एकदम मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. दिसतानाच असं वाटतं की पटकन उचलून आईस्क्रीम खायला हवी. ही जी आईस्क्रीम आहे ती मी काढत असतानाच मुलांनी यातील 2 आईस्क्रीम खाऊन टाकलेल्या आहे. एकदम मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. मुलांना ही आईस्क्रीम प्रचंड आवडते. मुलांनाच आवडत नाही असं नाही की ती मोठ्यांनासुद्धा आवडते. एकदम मस्त याचं कोटिंग तर बघा इथे किती छान आलेलं आहे. ही आईस्क्रीम एकदा नक्की